मुंबईची गाडी टोईंग करून इथे झाली बघा. ही पण कुठली बस आहे बरोबर. इथे पुढे बॉर्डर आहे बिहारची. MP म्हणजे मध्य प्रदेश याची चेकपोस्ट सगळ्या बंद झाल्या. यो बघा अरे बारक्या. उत्तर प्रदेश या स्टेटमध्ये आपण एंटर केलेली आहे. आपण एंट्री करणार आहे UPच्या आणि बिहारच्या बॉर्डरच्या इथे. मी पहिल्यांदा जाणार आहे MP मधनं. टोल वगैरे मला काहीच माहित नाही. पोहणे के बाद देवलापार के बाद खवासा. हां पराठा आलेला आहे, आलू पराठा. मित्रांनो, दुसऱ्या पार्टमध्ये तुमच्या सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत आहे. 1.5-2 तासाची चांगली झोप झाली आहे, कारण झोप आवरत नव्हती. डोलो खाल्ली, त्याच्यानंतर जरा मला अंग जरा व्यवस्थित स्टेबल राहायला लागलं. त्याच्यानंतर मग आराम केला. पण आता फायनली हे बघा आमची चांगली झोप वगैरे झालेली आहे. निघत आहे. वाजलेत आता बरोबर 5 वाजलेत. चला आता इथून बरोबर जाऊया MP मध्ये. परमिट वगैरे सगळा काढा दिलेला आहे, ते अर्ध्या तासात येईल. चला आपण डायरेक्टली नागपूर करून डायरेक्टली आपण जाऊया MP मध्ये. चला त्याच्या आधी आपल्याला जायचं पहिला आंघोळ करायला. पंपावरती मस्त जाऊया, पहिला आंघोळ वगैरे करूया, फ्रेश वगैरे होऊया. कारण थंडी भाऊ इथे बेफान आहे, बेकार म्हणजे बेकार थंडी. चला पेट्रोल पंपावरती आलो आहे बघा. गाडी लावली इथे पार्किंगला, कारण ह्याच ठिकाणी अशी एक सोय आहे जिथे आंघोळ करू शकतो. फ्रेश होऊन जाऊया आतमध्ये त्या बॉर्डरमध्ये. कारण हे बघा डिझेल वगैरे टाकलेलं आहे बरोबर. आपल्या गाडीमध्ये 4063 रुपयाचा बसलेला आहे. आणि वाडीमध्ये आहे बरोबर. आपण मस्त आंघोळ सगळं मस्त झालेली आहे, फ्रेश झालो आहे. आता निघायची तयारी आहे. इथं बरोबर साधारण 125 किलोमीटरवरती MP बॉर्डर आहे. तिथपर्यंत आपल्याला जावं लागेल. आपली परमिट वगैरे सगळं आलेलं आहे, फक्त TP काढायची फक्त बाकी आहे. रनिंगमध्ये आपण काढू शकतो. पण आपण हा प्रवास नवीन ध्येय घेऊन चाललो आहे, कारण मला माहीत नाही इथला आतला कुठचा का रस्ता वगैरे. हायवे टू हायवे आपल्याला जायचं आहे, कारण भले पैसे गेले तर चालतील, पण गावागावात नको जाऊया. पूर रवी भवन, राईट साईडला रवी भवन आहे आणि सरळ गेला डायरेक्ट रेल्वे स्टेशन. चला आपण नागपूरसुद्धा आपण क्रॉस करून घ्या. अहो नो, थंडी म्हटलं की नागपूरची एक नंबर. थंडी एवढी वाजते ना, खूप म्हणजे खूप. चला ॲक्च्युली आम्हाला जायचं होतं बायपासनी, पण एक रस्ता चुकलो मग त्याच्यामुळे आम्ही या रस्त्याने चाललो आतल्या. मला नागपूरसुद्धा आतमधून बघत जाऊया. आपण आता नागपूर सोडून श्रीनगर कन्याकुमारी हा हायवे आहे, हा बरोबर डायरेक्टली MP मध्ये जाईल बॉर्डरला म्हणजे. तर चला फायनली नागपूरसुद्धा आपण क्रॉस करतो आहे, कारण पाठीमागे सुद्धा नागपूरमध्ये भरपूर ट्रॅफिक लागली आणि आम्ही मॅपने आम्हाला थोडंसं आतमध्ये नेला. पण ठीक आहे, एनिवेज परफेक्ट आलो आता मेन रोडला. आपण आलो बरं बॉर्डरला, महाराष्ट्राची बॉर्डर आहे आणि इथे सुद्धा आपल्याला एंट्री करून आपल्याला जावं लागेल. भावनो आता बॉर्डर आपण जस्ट क्रॉस केली महाराष्ट्राची आणि पुढे बघा टोल आहे आणि इथे बरं थांबले चहा प्यायला. हो हो, लय म्हणजे लय उद्या सगळी आहे त्या ट्रिपला. मला दुपारीच मला ताप भरलेला आणि आता पण मला एवढं माझं अंग गरम आहे ना, खूप म्हणजे खूप गरम आहे. तरीसुद्धा मला कंट्रोल होत नाही, पण मला गाडी चालवायची आहे. मी आता जरा बघूया, आता वाजले बरोबर 8:15, 12 किंवा 11:30पर्यंत गाडी चालवणार, कारण जबलपूरपर्यंत आपल्याला गाडी खेचायची. तर बघूया, आता मी पहिल्यांदा जाणार आहे MP मधनं. टोल वगैरे मला काहीच माहीत नाही आणि ॲक्च्युली TP आणि परमिट आणि जो RTOचा जो पेपर असतो आपल्या गाडीचा, तो ॲक्च्युली मला 1500 रुपयाला भेटला. तर आपली 1.7 गाडी आहे, त्याच्यामुळे 1500 रुपये एक्स्ट्रा काढावा लागला आणि 1200 रुपये TP पकडून झाला. 2700 रुपये खर्च झाला फक्त MP मधून जाण्याचा. कारण पूर्वी हायवे आहे, कारण गाडी चालवायला मजा येणार, कारण गाडीची आपण सेफ्टी पहिली बघायची, भले नंतर काय होईल ते होईल. चला पहले चावर पिए. चल एकदम गरम, टेस्टी है एकदम. ये लोकेशन का नाम क्या? कुमारी. और आगे अभी बॉर्डर नहीं है ना? अभी आगे बॉर्डर नहीं है, पहले था खवास वाला बंद हो गया. हाँ, इसके आगे पोहने के बाद देवलापार के बाद खवासा. हाँ, लेकिन आगे कुछ तकलीफ नहीं देंगे ना कुछ, कोई भी? कोई तकलीफ, क्योंकि महाराष्ट्र का गाड़ी है तो तकलीफ देने वाला मेरे को ऐसा लगता है. कोई तकलीफ. चलो ठीक है भाई, मेरा भाई बोला तकलीफ कोई नहीं होएगा. चहा पिया, कारण बघूया याची चहाची टेस्ट कशी आहे. कारण आपण जस्ट आपली बॉर्डर सोडली महाराष्ट्राची. हा भाऊ नो, हे बघा चहा पिऊन आलो बरोबर टोलवरती आणि पहिलाच टोल आपल्याला लागलेला आहे 165चा. म्हणजे विचार करा पुढे मला वाटतं किती, मला वाटतं लुटणार वाटतं, मला वाटतं MP आता 100%.
तर मित्रांनो बरोबर आता या धाब्यावर थांबलो आहे. पाठीमागे कुठेतरी घाट सोडला. माझी ताकद अजिबात नाही, चालवायची नाही आणि बॉडी एवढी गरम झाली ना, खूप ताप आला मला. काय दुपारी सुद्धा गोळी घेतली डोलो, आता तर घेऊ शकत नाही कारण जास्त वेळ अंगावरती पहिला झोपूया. तर वाजली बरोबर 10:15, कारण 3 वाजता निघूया आणि निघूया जाऊया. कारण झोपसुद्धा आपली झाली पाहिजे, कारण माझी झोप न झाली आहे. त्याच्यामुळे भरपूर गाड्या स्पीडला आहेत आणि खूप छान हायवे आहे. तुम्हाला सकाळी समजेलच, कारण रात्रीचं तुम्हाला दाखवू शकत नाही. तर चला, हे बघा हातून टाकलेलं आहे. झोपूया आणि अर्ली मॉर्निंग लवकर भेटूया. शिव सकाळ, गुड मॉर्निंग मित्रांनो सर्वांना. हे बघा आपण आता बरोबर आता निघायच्या तयारीत आहे. मस्त चांगली झोप झाली आहे 5 तासाची. असते की 11:15 काहीतरी झोपलेलो आणि एवढी चांगली झोप पहिल्यांदा ह्या ट्रिपला झाली. कारण झोप नव्हती भेट झालेली माझी, कंटिन्यू डोका आणि ताप वगैरे. आता व्यवस्थित आहे एकदम जरासा. आणि बघा ह्या हॉटेलला आपण थांबलेलो, हॉटेल धाबा. चहासुद्धा पियालो. आता निघूया डायरेक्टली आपल्या प्रवासाला, कारण आज जास्तीत जास्त कवर प्लॅनिंग आहे किलोमीटर. आवानो MP बघा, MP आता बरं पोचलो आहे गोपालगंजला पोचलो आहे. आणि पुढचं अजून नियोजन का अजून आपला ठरलेलं नाही आहे. आता जेवढी गाडी आता स्टार्ट केली आहे, जेवढी जाईल तेवढी गाडी चालवायची संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. सिंगपूर, जबलपूर, वाराणसी. MP मध्ये सगळं हा जो रोड आहे 4 लाईन आहे आणि खूप छान रोड आहे. थोडा मध्ये थोडासा खराब आहे. टोलसुद्धा तेवढेच आहेत. आम्हाला बरोबर 3 राज्य पडणार आहेत. एक MP, दुसरा म्हणजे UP, तिसरा म्हणजे डायरेक्टली बिहार. अशी 3 राज्य करून आपल्याला डायरेक्टली बिहारमध्ये एंट्री करायची आहे. हे बघा नाश्ता करायला थांबलो आहे. इथे समोरच हॉटेल आहे. तर एका साईडला गाडीला आहे. आणि जबलपूर बघा 35 किलोमीटर राहिलं आहे. चला पहिला नाश्ता करायला जाऊया, कारण गोळीसुद्धा घ्यायची मला. पहिला भूक लागेल, कारण रात्री जेवलो नाही. महेश जेवलेला रात्री, पण मी महेशलाच बोललो की तू जेवून घे, कारण मला भूक नाही. चला, पराठा आलेला आहे, आलू पराठा. हे काय लोणचं वाटतं बाई. हे म्हणजे मला टेन्शन. दही आहे, दही. पण पंचर खायला लागेल. आता बरोबर आपण जबलपूरला आहे, साधारण 35 किलोमीटर पाठीमागेच आहे. पण आताच पोट भरून काहीतरी नाश्ता करून घेऊया, नंतर मग कुठे थांबायची गरज नाही. डायरेक्टली आपण एंट्री करणार आहे UPच्या आणि बिहारच्या बॉर्डरच्या इथे. संध्याकाळपर्यंत आपल्याला तिकडे पोचायचं आहे, कारण आपल्याला पुढचा जो नियोजन आहे त्या हिशोबाने आपल्याला तिकडे थांबायला जायचं आहे. चला पहिला फटाफट नाश्ता करूया आणि डायरेक्ट जाऊया आतमध्ये, जेणेकरून आपण टायमात पोचलो पाहिजे. कसं आहे? छान आहे, मस्त आहे, टेस्टी एकदम. चला अशोक लग्न या. मित्रांनो हे बघा, या ब्रिजच्या खालला जायला रस्ता आहे तो म्हणजे डायरेक्टली जबलपूर सिटीमध्ये. आणि आपण जाणार आहे सरळ, हा डायरेक्टली बायपास आहे. सिटीमधनं जाणार नाही, हा डायरेक्टली बाहेरनं जाईल. आणि बरोबर इथनं बॉर्डर आहे साधारण 250 किलोमीटर. कुठली ती पण MP आणि UPची. हनुमान बॉर्डरचं नाव आहे. म्हणून साधारण आपल्याला 5 तास लागतील पोचायला त्या बॉर्डरला. कारण बघतोय लवकर MP क्रॉस करायचा. कारण जरा प्रॉब्लेम काय, कारण आपण जी परमिट काढलं आहे त्या परमिटवरती MP गव्हर्नमेंटचं नाव नाही. त्याच्यामुळे जरा थोडासा रिस्कीपणा वाढला असं वाटतोय. पण काय नाही, स्वामी समर्थांचं नाव घ्यायचं आणि निघायचं पुढे. सराल नगर नाव आहे ना यांची, मध्य प्रदेशच्या नावाची. मध्य प्रदेशची जी राजधानी आहे भोपाळ, ती इथून भरपूर लांब टोल आला आहे. कमीत आत्तापर्यंत 3000 रुपयाचा रिचार्ज केला आहे. महाराष्ट्रामध्ये तर आपल्या 1000 रुपये केलेच, 1100 रुपये. आता MP मध्ये आपण येईपर्यंत 3000 रुपयाचा रिचार्ज करून ठेवलेला आहे. आता बघूया, कारण इथे बरं 35 ते 40 किलोमीटरच्या अंतरावरती मोठमोठे टोल आहेत. कारण त्यांची जी अमाऊंट आहे 160, 250 अशी त्यांची फेअर आहे. अजून किती जाईल का माहीत नाही. लागली आहे टोलसाठी. पाठीमागे आपण जस्ट आता टोल सोडला हनुमान रेवाचा. आणि काहीच फरक आता किलोमीटरवरती फक्त राहिली आपली बॉर्डर
मध्य प्रदेशची. आपण आता एंटर करणार आहे ती म्हणजे डायरेक्टली उत्तर प्रदेशमध्ये म्हणजेच UP-मध्ये. आणि आपण आपला जो प्रवास असणार आहे वाराणसीवरनं डायरेक्टली उत्तर प्रदेश आणि बिहार बॉर्डर इथपर्यंत आपल्याला आजपर्यंत पोहोचायचं आहे कसंही करून. कारण मित्रांनो आपण मध्य प्रदेशमधनं जर प्रवास करतोच आहे पण सगळ्यात मोठे राज्य म्हणजे भारतामधले टॉप 10 राज्यांपैकी दुसरा क्रमांक येतो मध्य प्रदेश या राज्याचा. आणि प्रथम क्रमांक येतो कुठल्या राज्याचा तर मित्रांनो कमेंट करून सांगा. मला माहिती आहे? नाही, मला सुद्धा माहीत नाही. मला माहिती आहे पण मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं आहे. कमेंट करा कुठल्या राज्याचा पहिला नंबर येतो. तर मित्रांनो फायनली आहे बघा आपण आता बरोबर UPच्या म्हणजेच उत्तर प्रदेश या स्टेटमध्ये आपण एंटर केलेली. आता बरोबर जस्ट हनुमाना आपण क्रॉस केला. त्याची MP चा जो शेवटचा गाव होता हनुमाना. हे बघा हे रस्त्यामध्ये अशी येतात लक्षात ठेवा. तर चला पहिला पुढे जाऊन मस्त चहा वगैरे पिऊया. आता वाजल्यात बरोबर 4:20 म्हणजे बघा अर्थ बघा चाय बिस्किट बिस्किट. चला हे बघा मित्रांनो लिहिलं आहे सीमा चा चौकी चेकपोस्ट. म्हणजे इथून बरोबर स्टार्ट झाली UP. ओके हो पहिल्यांदा येण्याचा म्हणजे काहीतरी एक्सपिरियन्स जरा काहीतरी आपला वेगळा असणार आहे. बघा आता तुम्हाला UPबद्दल मी तुम्हाला काही माहिती देण्याचा प्रयत्न करेल. बघा आपण आता हाय कुठले तरी एका घाटावरती आहे. माकडं बघा किती आहेत तिथपर्यंत घाट आहे. यो बघा अरे बारक्या हा यो बघा गाडीवरती चढे बघा. चला पहिला आपण घाट उतरून घेऊया. पुढे उतरून लगेच आपण पटकन चहा पियाला घेऊया. चला भावानू हे बघा काय मुंबईची गाडी टोईंग करून इथे झाली आहे बघा. ही पण कुठली बस आहे काय माहित नाही भावा. हा UP आहे. UPमध्ये काही पण होतो फक्त गाडी नंबर लक्षात ठेवा जेणेकरून तुम्हाला लगेच समजेल की गाडी UPमध्ये आली आहे म्हणून. भावानो हे बघा तो दिसतो तुम्हाला असं आपण एकदम वलसाड मारून आलो आहे. हा घाट उतरलो फायनली आणि बघ इथे आपली गाडी लोया पार्किंगला. इथे जाऊया चहा पियाला पहिला कारण कधीपासून इच्छा होती चहा पियाची. आणि आपण दिलेल्या मामाला काम ग्रीस लाव चाचा एकदम अच्छा लगा. ये लगाओ इधर लगाओ. हाँ एकदम निकला गिर रहा है पीछे से देखो ना. किधर गिर रहा है. हां बरोबर. वेस्टेज गेलेला पण विचार करा तो त्या ह्याच्यामध्ये टाकतो. म्हणजे बघा किती कष्टाचं काम आहे आणि किती वाया गेलेला ग्रीस वाचवतात. चला पहिले आपण चहा वगैरे पिऊया. आपण महाराष्ट्रातली चहा पियालो MP मधली चहा पियालो आता UPमधली चहा पिऊया. बघूया कशी टेस्ट आहे. मला चव मला चहा पिऊन लगेच सांगतो. अच्छा आहे चांगली आहे म्हणजे मित्रांनो. हे बघा या साईडला बघा इथे बोर्ड लिहिलेला आहे. मला वाटतं चारही मंदिर खूप प्रसिद्ध आहेत. कियासिनी देवी मंदिर, अष्टभुजा देवी मंदिर, कालीखोल मंदिर आणि लाल भैरव मंदिर. बरोबर 60 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. आपण चहा पिऊया आणि डायरेक्ट निघूया कारण आपल्याला पोचायचं बरोबर वाराणसीच्या पुढे म्हणजे आपल्या बॉर्डरपर्यंत आपल्याला पोचायचं. आता वाजलेत बरोबर साधारण 5 वाजलेत. काळोख पडायला चालू झाला आहे. UPमध्ये मी पहिल्यांदा आलो आहे बाबा. नो कसा प्रवास होईल का माहीत नाही पण आपल्याला UP बाबा आवडली. अजिबात त्रास दिला नाही. फक्त आलो आहे फक्त सांगतो तुम्हाला 30 ते 35 किलोमीटर आलो आहे. अजून पुढे का माहीत नाही. मित्रांनो चहा वगैरे पिऊन निघालो आम्ही. बघा काळो किती झाला आहे. वाटेबरोबर 6 आणि आता पोचल्या पण बरोबर प्रयागराज, वाराणसी आणि मिर्झापूर आहे बघा 10 किलोमीटर. विद्याचल 15. आव्हानो कशी वाटली UP. आता आपण रात्रीचा प्रवास करतोय म्हणून जर दिवसाचा केला असता तुम्हाला चांगली चांगली म्हणजे शहर दिसले असते गाव वगैरे. तरी सुद्धा कमेंट करा UP कशी आवडली ती.
आणि आपण आता बरोबर 150 किलोमीटर ते आपल्याला पुढे जाऊन थांबायचं, आपल्याला बॉर्डर लागेल, काटा लागेल. चला मित्रांनो, फायनली आपण बघा वाराणसीमध्ये पोचलेलो आहे. बरोबर ह्या साईडला राईट साईडला वाराणसी आहे आणि आपल्याला बघा या ब्रिजच्या इथनं आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे. समोर लिहिलं आहे बघा गया आणि हम लोग फिर से आया. हे देखो भाई गया. मित्रांनो बघा आपल्याला आपला हा हायवे आपल्याला पकडायचा आहे. चला भावांनो, बॉर्डरला जाऊया. पहिला वाराणसी इथे पोचलोय. चला मित्रांनो, हे बघा गाडी इथे पार्किंग केली आहे आणि हे बघा हा हायवे आपण ह्या साईडनं आलेलो आणि बरोबर इथे पुढे बॉर्डर आहे बिहारची. बिहार आणि UPची पुढे बॉर्डर लागेल. साधारण बरोबर 10 किलोमीटरवरती बॉर्डर आहे. त्याच्यामुळे पुढे गेलो नाही का, तर रात्रीचा प्रवास मी तिथे नाही करणार आहे. तर आज स्टे मी इथेच करणार आहे. बघा ह्या हॉटेलचं नाव आहे श्रीराम फॅमिली. या ठिकाणी मी स्टे करणार आहे. मित्रांनो, आपण ह्या ब्लॉगमध्ये 3 राज्यांनी प्रवेश केला आहे. एक पहिला म्हणजे आपण महाराष्ट्र, दुसरा म्हणजे UP, दुसरा म्हणजे बिहार. पहिला म्हणजे महाराष्ट्र, दुसरा म्हणजे MP, तिसरा म्हणजे UP. आणि आता बरोबर इथे येऊन थांबलो आहे, कारण अजून पुढे गेलो नाही, कारण खूप दमलो आहे. आजच्या दिवशी भरपूर किलोमीटर झाले. 750 किलोमीटर आपली रनिंग झाली. तर विचार करतो आहे आपण आता इथेच थांबूया, रजा घेऊया. भेटूया आपण लगेच तिसऱ्या एपिसोडमध्ये. बाय बाय.